काय काय जे आहे ते सगळं काढा. पटकन काढा. तुमच्याकडचं जे साहित्य आहे ते सगळं बाहेर काढून ठेवा मॅडम. ते काढा, नाव घरामध्ये सगळं. बसलींची नावं लिहून. पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोना करत असल्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एका भोंदू महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आणि पीडित व्यक्तीच्या मदतीने स्टिंग करून या भोंदू महिलेला रंगेहात जाळ्यात पकडलं. वृषाली ढोले शिरसाट असं या महिलेचं नाव आहे. स्पर्धा परीक्षेत सतत अपयश येत असल्याने एक तरुण सोशल मीडियावरील जाहिरात पाहून या भोंदू महिलेकडे गेला होता. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देते असं सांगून या भोंदू महिलेने तरुणाला गंडे दोरे बांधले आणि राख खायला दिली. इतकंच नाही तर स्वतःची पूजा करून घेत आपले पाय धुतलेले पाणी तिने या तरुणाला प्यायला दिले आणि असं न केल्यास त्याला मृत्यूची भीती घातली. दरम्यान हा संपूर्ण प्रकार पुण्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विशाल विमल यांना समजला होता. त्यानंतर त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून हे महिलेचं बिंग फोडण्याचं ठरवलं. विशाल हे पीडित तरुण आणि साध्या वेशातील पोलिसांना घेऊन हे महिलेच्या पाषाण येथील घरी गेले. त्या ठिकाणी जाताच विशाल यांच्याकडून कन्सल्टिंग फीच्या नावाखाली 1,000 रुपये घेतले आणि त्यांना आत प्रवेश दिला. आतमध्ये प्रवेश करताच या महिलेने कोणतीही समस्या न विचारता विशाल यांना राख खायला दिली आणि गंडेतोरे त्यांच्या हातात बांधले. त्यानंतर ही महिला जादूटोना करून लोकांना फसवत असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेसह तिच्या साथीदारांना ताब्यात घेतलंय. पुण्याच्या पाषाणसारख्या उच्चभ्रू भागामध्ये वृषाली ढोले शिरसाट आणि त्यांचे सहकारी जादूटोना अंधश्रद्धा याद्वारे फसवणूक करत असल्याचा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रृंगी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून या बाईचा पर्दाफाश केलेला आहे. एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य गेला होता. त्यामुळं या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषधोपचारापासून दूर ठेवून त्याला औषधोपचार घेऊ न देता त्या युवकाला राख खायला देऊन त्याचप्रमाणे पाणी धुतलेले पाणी प्यायला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अतिइंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ 30 वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईनं सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रृंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाईचा पर्दाफाश केलेला आहे.